पुण्यामध्ये अजित पवार यांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार घेण्यात आलेला आहे। शरीफ है हम किसी से लढते नहीं, जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुण्यासाठी आम्ही काय केलं असं विचारणाऱ्यांनी आधी आरसा बघावा असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तसेच निवडणुकीत पाणी पाजणार असा इशारा देखील फडणवीसांनी दिलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो। पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे। कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। 2015-16 ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या। 16-17 ला त्या 3348 झाल्या, 17-18 ला ते 2957 झाल्या, 18-19 ला ते 1903 झाल्या, 19-20 ला 2893 झाल्या, 24-25 ला 1700 वर, आता 2000 वर। जवळपास आता 2000 कोटीच्या ठेवी आहेत। 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या। माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। हे आपण तयार करतोय। पाणी दे रे बाबा। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे।